तर WHO प्रमाणे जवळजवळ 200 मिलियन म्हणजे 20 करोड लोक आपल्या या होमिओपॅथी उपचार घेतात आहे, म्हणजे हे मेडिसिन लाईन ऑफ ट्रीटमेंट यूज करतात आहे. होमिओपॅथी ॲक्च्युली जेवढं क्रॉनिक म्हणजे जेवढं जुन्या आजारांमध्ये काम करतं तेवढं नवीन आणि ॲक्यूटमध्ये पण तेवढंच काम करतं. जर आता कुठला एखादा बाळ आला तिला 102 ताप आहे, तर त्याला जर आपण व्यवस्थित मेडिसिन दिलं तर डेफिनेटली त्याचं ताप 10 ते 15 मिनिटांमध्ये कमी होणं सुरू होतं. असं आहे. लहान मुलांची बॉडी खूप प्युअर असते, त्यांना एवढे म्हणजे ते एकदम 1-1 वर्ष 2 वर्षाचे बाळ असतात, त्यांची बॉडी छान असते तर मेडिसिन्स पण खूप पटापट काम करतात. आमचे मेडिसिन्स ॲक्च्युली दे आर मेड फ्रॉम ऑल मिनरल्स, प्लांट सोर्सेस, ॲनिमल सोर्सेस असे आहेत, पण त्याच्यामध्ये प्लांट्स आणि मिनरल्समध्ये जास्त हे आहे, म्हणून त्याचे साईड इफेक्ट्स म्हणा किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट ॲज बॉडीवर नाही होत. पेरेंट्सनी ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे. जेव्हा आमच्याकडे एकदम छोटे छोटे 2-3 वर्षाचे बाळ ते लोक मुलं घेऊन येतात, तेव्हा मी जर एखादा प्रॉब्लेम सांगितलं की तुमच्या प्रत्येक मुलाला हा प्रॉब्लेम असू शकतो, तर ते माझ्याकडे परत नाही येत. मग त्यांना बाकी 10 डॉक्टर्सकडनं सांगितल्यानंतर कन्फर्म झाल्यावर मग ते वर्षभराने माझ्याकडे, हो सर तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर. तर ते ॲक्सेप्टन्स जे असतं की माझ्या मुलाला असं ते आहे आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, हा एक थोडा मोठा इश्यू आहे. नॉर्मल लोकांसाठी पण कॉफी इज नॉट गुड. तर ठीक आहे, म्हणजे आता ज्यांना सवय आहे त्यांना ठीक आहे, पण एक कॉफी एक मेन पथ्य आहे, बाकी कुठलंही पथ्य नाही. आंबट नाही, शेवग्याच्या शेंगा नाही, चिंच वगैरे पण खाऊ देत नाहीत, लिंबू खाऊ नका, चिंच खाऊ नका, असं पण. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. बघा, अनेक असे आजार असतात की ज्या आजारांसाठी लोक होमिओपॅथीकडे जातात आणि होमिओपॅथीवर त्यांचा एक भक्कम विश्वास असतो आणि त्या विश्वासामुळे ते अनेक मोठमोठ्या आणि दीर्घ आजारातून बरे सुद्धा होतात. काही लोकांच्या मनामध्ये होमिओपॅथीला घेऊन शंका कुशंका सुद्धा असतात आणि ते नावं देखील ठेवतात. तर वेगवेगळी पॅथी आहे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदा. तर प्रत्येक जी पॅथी आहे ही आपापल्या जागेवर बेस्ट आहे असं माझं सुद्धा मत आहे. मी तिन्ही पॅथीला अनुभवलेलं आहे आणि होमिओपॅथीला सुद्धा मी मानते. तर आज असेच अमरावतीचे होमिओपॅथीमधले तज्ज्ञ डॉक्टर आहे ज्यांच्याकडे मी आली आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अमित निंबोरकर, ज्यांनी होमिओपॅथीमध्ये आणि पिडियाट्रिकमध्ये MD केलेलं आहे. तसेच अमरावती शहरातील होमिओपॅथीमध्ये PhD करणारे ते पहिले व्यक्ती आहे. चला तर मग सरांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की होमिओपॅथी ही कोणकोणत्या आजारांवर बेस्ट आहे. नमस्कार सर, आमच्या मंडल न्यूजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. सर, मी तुमचा जेव्हा परिचय वाचला तेव्हा तिथे मला खूप सगळ्या डिग्रीज दिसल्या. मला असं वाटते तुम्ही तुमचा शैक्षणिक परिचय तुमच्याच मुखातून आमच्या दर्शकांना करून द्यावा. नमस्कार. माझं पहिले झालं BHMS गोव्याच्या इन्स्टिट्यूटमधून. मग मी केलं MD इन होमिओपॅथिक पिडियाट्रिक्स. मग नंतर मी केलं MS इन सायकोलॉजी अँड काउन्सिलिंग. मग नंतर मी केलं PG NAHI फ्रॉम नागपूर. नंतर मी केलं DNYS फ्रॉम दिल्ली आणि ॲट द एंड मी आता रिसेंटली 6 महिने आधी माझं कम्प्लीट झालं PhD इन होमिओपॅथी. अभिनंदन तुमचं. थँक्यू. आणि मी यंगेस्ट लाईफ मेंबर आहे LMHIचा, म्हणजे आमचं जे वर्ल्ड काँग्रेस असतं, तर होमिओपॅथीमध्ये वर्ल्ड काँग्रेस आणि सध्या यंगेस्ट मेंबर आणि लाईफ मेंबर म्हणून आहे सध्या इथे. आणि माझी ही निंबोरकर फॅमिलीमध्ये माझी 3rd जनरेशन आहे. अच्छा. म्हणजे माझे आजोबा, माझे वडील आई, माझे खूप सारे बरेच सारे काका पण डॉक्टर्स आहेत आणि ही माझी आता 3rd जनरेशन. म्हणजे 3 पिढ्यांपासून तुम्ही होमिओपॅथीमध्येच काम करताय, म्हणजे तुमच्याकडे होमिओपॅथीचा खूपच चांगला अनुभव आहे. तर आमच्या दर्शकांना तुम्ही आधी सांगा की नेमकं होमिओपॅथी म्हणजे काय? होमिओपॅथी आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. इट इज ॲक्च्युली अ होलिस्टिक सायन्स. हे होमिओपॅथी फाउंड आउट केलं होतं जर्मन डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन. ते होते MD इन ॲलोपॅथी आणि त्यांनी जवळजवळ आजपासून 220 वर्षापूर्वी त्यांनी ते जगामध्ये ते होमिओपॅथीचं हे आणलेलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत, आता लेटेस्ट जर तुम्ही बघाल तर WHO प्रमाणे जवळजवळ 200 मिलियन म्हणजे 20 करोड लोक आपल्या या होमिओपॅथी उपचार घेतात आहे, म्हणजे हे मेडिसिन लाईन ऑफ ट्रीटमेंट यूज करतात आहे जवळजवळ 20 करोड. संपूर्ण जगामध्ये. हां, संपूर्ण जगामध्ये.
आजकाल, आणि ते सुरू झालं जर्मनीला, पण ते आपल्या इंडियामध्ये खूप जास्त त्याचा प्रसार झाला आणि इथे रिसर्च खूप झाला. म्हणून आपल्या इथे इंडियामध्ये बरेच लोक त्याला मान्यता देतात. म्हणजे फक्त शहरातले लोक तर नाही, पण गावाखेड्यातले. आमच्याकडे शहरापेक्षा गावाखेड्यातले लोक पेशंट जास्त आहेत. कारण कमी खर्चाचं ट्रीटमेंट असतं ना हे. म्हणजे आपण ॲलोपॅथीमध्ये जेव्हा जातो तर डॉक्टरांच्या फीजच्या पैशामध्ये इकडे आपलं मेडिसिन होऊन जातं. त्याच्यामुळे गावखेड्याच्या लोकांना ते परवडते आणि त्यांना विश्वास पण आणि विश्वास बसतो. आणि म्हणून मग ते लोक बरेच जण इथे गावावरनं येतात आणि बरेच मेडिसिन्स घेतात. म्हणजे अनेक लोकांचा होमिओपॅथीला घेऊन काही समज पण आहे आणि गैरसमज पण आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे होमिओपॅथिकची जी ट्रीटमेंट आहे ही खूप लेंदी आहे आणि बरेच दिवस घ्यावं लागते, मग ती वर्क करते नाही करत, असे गैरसमज लोकांच्या मनामध्ये बरेच आहे. गैरसमज आहे, खूप आहे. तर याबद्दल आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? पहिले तर लोकांना असं वाटतं की होमिओपॅथी म्हणजे एकदम स्लो ॲक्टिंग आहे. येस येस. म्हणजे जर तुम्हाला जर एकदम काही जर प्रॉब्लेम मोठा झाला असेल तर आपण पहिले बाकी हे मॅनेज करून आणि मग आपण होमिओपॅथीकडे या. पण असं नाही आहे. होमिओपॅथी ॲक्च्युली जेवढं क्रॉनिक म्हणजे जेवढं जुन्या आजारांमध्ये काम करतं तेवढं नवीन आणि ॲक्यूटमध्ये पण तेवढंच काम करतं. जर आता कुठला एखादा बाळ आला आणि तिला 102 ताप आहे तर त्याला जर आपण व्यवस्थित मेडिसिन दिलं तर डेफिनेटली त्याचा ताप 10 ते 15 मिनिटांमध्ये कमी होणं सुरू होतं, असं आहे. तर म्हणून ते गैरसमज आहे की ते पहिले स्लो करतो आणि मग ते हळूहळू करतो आणि सगळं. बरेच लोकांना असं पण वाटतं की पहिले कुठलंही ते मेडिसिन घेतलं पहिले आजार वाढतो आणि मग कमी होतो. असं पण एक समज लोकांच्या असं बिलकुल नाही आहे. जर तसं असतं तर मग लोकांनी औषध घेतलंच नसतं. ते इन केसेस ऑफ सम फ्यू स्किन कंडिशन्स जिथे जुने आजार दबलेले असतात आणि आपण नवीन आजारासाठी जेव्हा औषध देतो तेव्हा ते जुने आजार बाहेर येतात थोडेफार, पण ते खूप रेअरली होतं. सर, आता तुम्ही क्रॉनिक डिसीजेस बद्दल म्हटलं तर असे कुठले आजार आहेत की ज्याच्यावर होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे वर्क करते? सगळेच. बट असं नाही की होमिओपॅथीनी सगळंच काही ठीक होतं. म्हणजे इथे आता सपोज तुमच्या किडनीमध्ये 20 mm स्टोन असेल तर त्या कॅल्क्युलायला तुम्ही जर विचार केला तर तो कॅल्क्युलाय त्या युरेटरमधनं पास नाही होऊ शकणार. तर आपल्याला मेडिसिन देऊन पहिले त्याला तिथे ब्रेक करावं लागेल आणि मग त्याचे तुकडे आपल्याला खाली काढावे लागेल. पण हे जर तो फसलेला स्टोन असेल तर डेफिनेटली तिथे मेडिसिन नाही काम करणार. तिथे तो तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन ते तुम्हाला ऑपरेट करूनच टाकणार. तर असं नाही आहे की सगळंच काही होमिओपॅथीने ठीक होतं. बट आम्ही ट्राय करतो की जेवढं मेडिसिन होत असेल तेवढं आपण करूया, असं असतं. आणि अजून गैरसमज बरेच आहेत की बा ॲलोपॅथीसोबत आपलं होमिओपॅथी नाही चालत, असं नाही आहे. ते त्याचं काम करतं, हे आपलं काम करतं. म्हणून आम्ही दोन्ही मेडिसिन्स बरेचदा सोबत पण देण्यासाठी आम्ही त्यांना सांगतो. तुमची जी प्रॅक्टिस आहे ती पिडियाट्रिक्समधली आहे आणि तुमचं एज्युकेशन पण त्यामध्ये झालेलं आहे, स्पेशलायझेशन आहे. तर तुमचा या क्षेत्रातला अनुभव कसा आहे लहान मुलांना हाताळतानाचा? खूप मजेशीर. म्हणजे लहान मुलांमध्ये होमिओपॅथी इट वर्क्स व्हेरी फास्ट आणि खूप छान काम करतं. कारण लहान मुलांची बॉडी खूप प्युअर असते. त्यांना एवढे म्हणजे जे एकदम 1-1 वर्ष 2-2 वर्षाचे बाळं असतात त्यांची बॉडी छान असते, तर मेडिसिन्स पण खूप पटापट काम करतात. आमचे मेडिसिन्स ॲक्च्युली दे आर मेड फ्रॉम ऑल मिनरल्स, प्लांट सोर्सेस, ॲनिमल सोर्सेस असे आहेत. पण त्याच्यामध्ये प्लांट्स आणि मिनरल्समध्ये जास्त हे आहे. म्हणून त्याचे साईड इफेक्ट्स म्हणा किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट ॲज सच बॉडीवर नाही होत. म्हणून ते लहान मुलांसाठी ते एकदम बेस्ट आहे. जर तुमचं आता चाइल्डमध्ये जे स्पेशलायझेशन आहे त्याचा मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की अनेक मुलं एका विशिष्ट वयामध्ये खूप हायपर ॲक्टिव्ह असतात आणि नंतर आपण पाहतो की ते कालांतराने नॉर्मल झालेले असतात. पण ते सुरुवातीचे जे वर्ष आहे ते पॅरेंट्सला खूप त्रास देतात. तर अशा मुलांसाठी काही होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट्स आहेत का? आजकाल ॲक्च्युली चाइल्ड सायकोलॉजीमध्ये खूप जास्त बूम आहे. कारण लहान मुलांचे वर्तणूक समस्या, माझा तो प्रश्न होताच. लहान मुलांचे वर्तणूक समस्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. भावनिक समस्या आहेत, वर्तणूक समस्या आहेत. माझं जे PhD झालेलं आहे ते बिहेवियरल डिसऑर्डर्समध्ये झालं, होमिओपॅथी अँड बिहेवियरल डिसऑर्डर्स इन चिल्ड्रन. तर त्याच्यामध्ये आम्ही बघतो की खूप सारे मुलं ADHD असतात, म्हणजे जे हायपर ॲक्टिव्ह असतात. ऑटिझम सध्या खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्यानंतर बिहेवियरल प्रॉब्लेम्स खूप असतात. म्हणजे ते लोक खूप राग करतात, रिॲक्ट करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, ते ऐकत नाही, चोऱ्या करतात, स्कूलचं भीती असते, परीक्षाची भीती असते. तर असे बरेच सारे लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये आपलं होमिओपॅथी मेडिसिन खूप छान काम करतं.
आणि त्याच्यासोबत आम्ही मेडिसिन जे देतोच, पण आम्ही सायकोथेरपी पण आम्ही मुलांना देतो. म्हणजे काउन्सिलिंग करून आणि मग त्यांना आपण थोडं समजावून सांगतो त्यांचे बिहेवियर कुठे चुकत आहे, काय चुकत आहे, आणि मग सोबत पॅरलली आपण मेडिसिन देतो. सर अनेकदा काय होतं माहिती आहे का पॅरेंट्सचं, की ते ॲग्री होत नाही आपल्या मुलांना ट्रीटमेंट करायला. त्यांना असं वाटतं की माझा मुलगा नॉर्मल आहे, म्हणजे तो हायपर ॲक्टिव्ह असतो, दुसऱ्याला ते ओळखायला पण येतं आणि ते स्वतः पण मान्य करतात की हा हायपर ॲक्टिव्ह आहे, हा असा असा आहे. पण जेव्हा विषय ट्रीटमेंटचा येतो की याला आपण असं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, तर त्यावेळेला ते ॲग्री होत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की माझा मुलगा काही वेळ आहे का त्याला ही ट्रीटमेंट द्यायला. तर अशा पॅरेंटला आपण काय सांगा? ॲक्च्युली काय आजकाल जेवढे पण चाइल्ड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो की ॲक्सेप्टन्स. पेरेंट्सनी ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे. की जेव्हा आमच्याकडे एकदम छोटे 2-3 वर्षाचे बाळ ते लोक मुलं घेऊन येतात, तेव्हा आम्ही जर एखादा प्रॉब्लेम सांगितला की तुमच्या प्रत्येक मुलाला हा प्रॉब्लेम असू शकतो, तर ते माझ्याकडे परत नाही येत. मग त्यांना बाकी 10 डॉक्टर्सकडनं सांगितल्यानंतर कन्फर्म झाल्यावर मग ते वर्षभराने माझ्याकडे, हो सर तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर होतं. तर ते ॲक्सेप्टन्स जे असतं की माझ्या मुलाला असं काही आहे आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, हा एक थोडा मोठा इश्यू आहे. पण जर जे पेरेंट्स ॲक्सेप्ट करतात आणि जे म्हणतात की नाही सर इसको एक्चुअली ये प्रॉब्लम है और आप इसके लिए दवाई शुरू करिए या आपको जो करना है वो आप करिए, मग त्या केसेसमध्ये आम्हाला ट्रीटमेंट द्यायला खूप इझी जातं. आणि आम्ही माहिती का पॅरेंटल काउन्सिलिंग पण करतो. कारण कधी पण जर एखादा बाळ किंवा एखादा लेकरू जेव्हा ते खूप जास्त राग करतो, चिडचिड करतो, तर त्याच्या घरचं माहोल पण बघावं लागतं. असं नाही की त्याला तो आपोआप नाही करत नाही, त्याला रिझन्स असतात. म्हणून आम्ही पॅरेंटल काउन्सिलिंग पण करतो की त्या बाळांना मुलांना कसं टॅकल करायचं आहे, आणि सोबत मग आम्ही औषधं देतो. असं असतं. बघा सर, आता तुम्हाला एवढा अनुभव आहे म्हणजे लहान मुलांना हाताळण्याचा, तर आताच्या पॅरेंटने एक नवीन पद्धत चालू केलेली आहे की ते 1 वर्षाच्या बाळालाच हातामध्ये मोबाईल द्यायला सुरुवात करतात. तर हा खूप मोठा इश्यू आहे. 1 वर्षाच्या बाळाला ते स्क्रीनिंग सतत तो मोबाईल त्याच्या हातामध्ये असतो, आणि जेव्हा आपण तो घेऊन घेतो तेव्हा तो एकदम प्रचंड चिडचिड करतो. तो त्याच्याशिवाय जेवण पण करत नाही, म्हणजे जेवताना पण मोबाईल हातातच असतो. तर हे सगळ्या प्रॉब्लेम मधून आपण चाइल्डला कसं बाहेर काढायचं? सगळ्यात पहिले तर तुमच्या घरी तो बाळ तुम्हाला किती वेळ मोबाईल हँडल करताना बघतो. जर तुम्ही मला माझा पर्सनली विचाराल तर माझ्या घरामध्ये TV नाही आहे. म्हणजे माझ्या कुठल्या ना बेडरूममध्ये ना हॉलमध्ये आमच्याकडे TVच नाही आहे. आम्ही जेव्हा क्लिनिकमधनं संध्याकाळी घरी जातो, जेव्हा 8-9 वाजता 10 वाजता जेव्हा घरी जातो, आमच्याकडे एक टेबल आहे, त्याच्यावर मी, माझे आई वडील, माझी वाईफ आम्ही सगळेजण मोबाईल ठेवून देतो. आम्ही बेडरूममध्ये मोबाईल पण नेत नाही. कारण नाही तर काय होतं, मग बच्चों को बोलते आपण, मुलांना सांगतो की अरे मोबाईल पाहू नको, आणि आपण इकडे मोबाईल पाहत राहतो. तो जब तक जोपर्यंत ते घरचं तुमचं कल्चर तसं नाही आहे तोपर्यंत तुम्ही मुलांना ब्लेम. आणि आजकाल पॅरेंटला पण रडतोय का बाबा देऊन द्यायच्या हातामध्ये. एक्झॅक्टली. कारण आजकाल पेरेंट्समध्ये पण पेशन्स नाही. त्यांना पण असं वाटतं. आता ते कोविडमध्ये खूप जास्त स्क्रीनचा उपयोग झाला आहे, बिकॉज आता ते म्हणजे स्कूलमध्ये जाऊ शकत नव्हते, तर मग ऑनलाईन क्लासेस व्हायचे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, पण तुम्ही आताही त्या मोबाईलच्या आणि स्क्रीनच्या ॲडिक्शनला तुम्ही रोखू शकता. ते तुमच्या हातात आहे. ते तुम्ही किती करता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि क्वालिटी पॅरेंटिंग कुठे ना कुठे तर असतं डेफिनेटली. जर त्याला दिसणारच नाही तर मग तो कसा यूज करेल. आणि आता बरेच सारे पेरेंट्स येतात मला सांगतात की खाना वो जब तक स्क्रीन देखा नाही तब तक मोबाईल जेवत नाही. मला सांगा किती फॅमिलीजमध्ये असं आहे की बा तुम्ही पर्टिक्युलर वेळेला सगळेजण तुमच्याकडे डायनिंग टेबलवर सगळे बसतात आणि जेवतात. कोणी आपल्या बेडरूममध्ये जेवायला बसतं, कोणी हॉलमध्ये बसतं, कोणी एकटं डायनिंग टेबलवर बसतं. सगळेजण जे इटिंग इज अ कल्चर. मी नेहमी माझ्या पेशंट्सला सांगतो, इटिंग इज अ कल्चर. यू हॅव टू सिट टुगेदर. सोबत बसा, सोबत तुम्ही 10-15 मिनटं डिस्कस करा, गप्पा मारा, थोडे जोक्स करा, तुम्ही स्क्रीन बाजूला ठेवा आणि व्यवस्थित जेवा. तर ते बाळाच्या अंगी पण लागेल. बरोबर. ते खायचं म्हणून काहीतरी तो स्क्रीनकडे पाहतो आणि खायचं म्हणून खातो, त्याला ते अंगी लागत नाही आणि त्याला मग ते मालनरिशमेंट आणि या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. तर ह्या सगळ्या फॉल्टी पॅरेंटिंग म्हणा किंवा पॅरेंटिंगला थोडंसं इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. बघा हे तर झालेच की काही रिझन तर आहेच मुलांना हायपर ॲक्टिव्ह होण्याचे, चिडचिड करण्याचे. पण याच्या व्यतिरिक्त पण ही जी लहान मुलांची सायकोलॉजी आता बदलत चालली आहे, त्याचे मुख्य कारण काय असू शकतात?
त्याला असणारे वेगवेगळे एक्सपोजर्स. म्हणजे आता राईट फ्रॉम जर तुम्ही नॉर्मल घ्यायला गेले तर लहान मुलांमध्ये प्युबर्टी एज पण आता लवकर व्हायला लागले. हो हो हो. म्हणजे जे पहिले फिमेल्समध्ये जे मुलींना जे मेन्सेस 13-14 वर्षी यायचे ते आता 10व्या वर्षी 10व्या वर्षी म्हणजे 9व्या वर्षी पण येत आहेत आता तर दॅट इज लेटेस्ट बिकॉज मध्ये. की तुम्ही तुमच्या फूडमध्ये ते आता सगळं पेस्टिसाइड्स Junk food. केमिकल जे काही पण आहे जंक फूड आहे. मग नंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर तुम्ही काय पाहताय त्याच्या Yes, yes. कंटेंट्सवर पण डिपेंड आहे. आणि बाकी कल्चर जे आजूबाजूला आहे त्याच्यामुळे बरेच सारे कारण आहेत त्याला की त्याला आजकाल ते सगळं मुलांमध्ये ते सगळे प्रॉब्लेम्स यायला लागले. आणि जेनेटिक्स किती डिपेंड करतं सर याच्यावर? सपोज सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जर मुलांमध्ये असतील तर? डेफिनेटली जेनेटिक्स आहे. जेनेटिक्सचा प्रॉब्लेम प्रश्न घेतला तर असं असतं किंवा जर त्याला एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याच्या फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे 10-20% तो प्रॉब्लेम त्याच्या म्हणजे पॅरेंट्समध्ये ग्रँडपॅरेंट्समध्ये मॅटर्नल पॅटर्नल कुठे ना कुठे तो एक रूट असतो. त्याच्याशिवाय तो इथे येत नाही. पण त्याला फ्लेअरअप करण्यासाठी मग ते बाकीच्या गोष्टी पण रिस्पॉन्सिबल असतात. आता जर एखादा ऑब्सेसिव्ह पेशंट जर पाहिला तर एखादी ऑब्सेसिव्ह आई असेल ती म्हणेल बेटा इथे दवाखान्यात आलं टेबलला हात नको लावू, त्याच्यावर धूळ आहे माती आहे ते पेशंट लावतात ते घाण आहे. ठीक आहे. मग ती म्हणते की तुम्ही हात नको लावू. मग तो घरी जातो. मग तो पण मुलगा म्हणतो की मला पहिले तू कपडे काढून टाक आणि मला पहिले आंघोळ घाल. तर जशी ती आई आहे जशी ती आजी आहे तसं तो मुलगा पण डेफिनेटली. तर हे कुठे ना कुठे जीन्समध्ये थोडंफार असतं. पण मग ते डिपेंड की तुम्ही त्याला किती व्यवस्थित लहानपणी डायग्नोज करून त्याला मेडिसिन पण आपण देऊ शकतो आणि त्याच्या बिहेवियरला चेंज करू शकतो. सर मला सांगा की होमिओपॅथीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि लिमिटेशन्स काय आहेत? म्हणजे अनेक लोक म्हणतात की हे इथे वर्क करत नाही तिथे वर्क करतं. मग अशा वेळेला जो नवीन रुग्ण येणारा असतो होमिओपॅथीकडे तो पण कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर. मी तर सगळ्यात पहिले सांगेल की होमिओपॅथीवर पथ्य काय आहेत. कारण मला रोज पेशंट येऊन विचारतात कॉफी तर मी त्याच्यावरचं ते ऐकलेलंच आहे की कॉफी अजिबातच घ्यायची नाही. ऍक्च्युली कॉफी हा सगळ्या मेडिसिन्सवर अँटीडोट नाहीये पण ते पर्टिक्युलर ग्रुप ऑफ मेडिसिन्सवरच अँटीडोट आहे. बट असं आहे की आता नेमकं आम्ही केव्हा कुठल्या पेशंटला त्या ग्रुपमधलं औषध देऊ का हे माहिती नाही. म्हणून आम्ही सांगतो की नॉर्मली कॉफी तुम्ही घेऊच नका. आणि कॉफी तसेही खूप ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे नॉर्मल लोकांसाठी पण कॉफी इज नॉट गुड. तर ठीक आहे म्हणजे आता ज्यांना सवय आहे त्यांना ठीक आहे. पण एक कॉफी एक मेन पथ्य आहे. बाकी कुठलंही पथ्य नाही. आंबट नाही, शेवग्याच्या शेंगा नाहीत, चिंच वगैरे पण खाऊ देत नाहीत. लिंबू खाऊ नका, चिंच खाऊ नका असं पण म्हणजे परस्पर लोक सांगून देतात. कांदा खाऊ नका वगैरे वगैरे सगळं असतं. पण ते काय औषध आपण नॉर्मली होमिओपॅथी औषध घेतो तर आम्ही सांगतो की 10 मिनिटं पहिले आणि 10 मिनिटं नंतर काही खाऊ नका. तोपर्यंत त्याचा इफेक्ट होऊन जातो. आपल्या जिभेच्या खाली जे नर्व एंडिंग्स असतात तिथून आपले होमिओपॅथिक मेडिसिनचा इफेक्ट सुरू होतो. म्हणून ते 10 मिनिटांमध्ये दॅट इज ओके. ते झाल्यावर त्या ज्या असतात लोक त्याला साबुदाण्याच्या व्हाईट पिल्स ते हे असतात तर त्या ग्लोब्युल्सला त्याच्यावर जे आम्ही लिक्विड टाकतो ते मेन औषध असतं. ते घेतल्यावर एक 10 मिनिटं तुम्ही फक्त पथ्य करा. बाकी काही तसं पथ्य नाही आहे. कॉफी सोडलं तर बाकी काही पथ्य नाही. ॲडव्हान्टेजेस होमिओपॅथीचे मी हे म्हणेल की सगळ्यात मेन आहे की होमिओपॅथिक मेडिसिन्स आम्ही जे लहान मुलांमध्ये जे प्रॅक्टिस करतो तर लहान मुलांना मी रोग प्रतिकारक शक्ती वाढवायला औषध देतो. त्यांच्यामध्ये इम्युनिटी थोडी कमी असते. इम्युन सिस्टमला स्ट्रॉंग करायला. म्हणजे काय होतं की जर तुम्हाला एखाद्या बाळाला सर्दी खोकला असेल आणि आपण ते सर्दी खोकला ठीक करण्यासाठी औषध देतो ते ठीक तर होऊन जातं. पण ते वारंवार जे पलटून जे त्याला व्हायरल होतं किंवा एखादं वेदर बदललं किंवा तो स्कूलमध्ये बाकी कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा त्याचं खाण्यात खूप आंबट आणि थंड आलं तर जे वारंवार त्याला जे सर्दी खोकला कफ होतो ते आपण ते रोगप्रतिकार शक्ती वाढायच्या औषधांनी त्याला प्रिव्हेंट करू शकतो. ते सगळ्यात मेन एक हे आहे. सेकंड रिकरंट टेंडन्सी आपण औषधांनी बंद करू शकतो. रिकरंट टेंडन्सी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादा किडनी स्टोन आहे तुम्हाला 2 इकडे 2 तिकडे 4 स्टोन असतील आपण त्याला मेडिसिन दिलं स्टोन निघून गेले परत ते वर्षभरांनी परत नवीन तयार होतात. तर ही जी क्रिया असते बॉडीची जी वारंवार स्टोन बनवण्याची किंवा कुठल्याही बॉडीची टेंडन्सी ते आपण मेडिसिनने स्टॉप करू शकतो. हा एक सगळ्यात महत्त्वाचा. थर्ड आहे की कुठल्याही
आजाराला आम्ही हे करतो की बा त्याला टायमिंग ठीक करायचं नाही, त्याला मुळातून ठीक करायचं आहे. बरोबर. आम्ही जेव्हा होमिओपॅथिक मेडिसिन सिलेक्ट करतो तेव्हा आम्ही माणसाचं म्हणजे त्या पेशंटचं त्याचं मेंटल स्टेट, त्याचं फिजिकल जनरल्स म्हणजे त्याचे सगळं, त्याचं तहान कशी आहे, भूक कशी आहे, स्टूल्स, युरिन वगैरे सगळं बघतो. आणि त्याचा जो मेन तो कुठल्या प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे आला आहे, सपोज स्टोनसाठी आला असेल, स्किनसाठी आला असेल, वॉट एव्हर, तर ते असं आम्ही पूर्ण होल ॲज अ पर्सन आम्ही त्या पेशंटला औषध देतो. म्हणजे असं नाही की म्हणजे सर्दी मलाही आहे आणि अजून एका पोराला सर्दी असेल, पण दोघांचे बॉडी कॉन्स्टिट्यूशन वेगळे आहे, तर त्याला बहुतेक वेगळं औषध लागेल, मला वेगळं औषध लागेल. तर आम्ही त्या आजाराला ठीक करत नाही, आम्ही त्या पेशंटला ठीक करतात. अगदी बरोबर. आता मेडिसिनचा विषय आला तर एक प्रश्न आहे की जो अनेक लोकांच्या मनामध्ये येतो पण ते डॉक्टरांना विचारत नाही. म्हणजे जेव्हा आपण होमिओपॅथीला स्टार्ट करतो तर तो पहिला एक डोस दिला जातो, तो जिभेवर लिक्विड टाकलं जातं आणि डोस दिला जातो. तर तो एक्झॅक्टली कशासाठी असतो? नाही, तो पूर्ण मेडिसिनचाच पार्ट आहे. बरेच डॉक्टर असे पण करतात की पहिला डोस वेगळा देतात आणि बाकी बॉटलमध्ये ज्या गोळ्या असतात त्या वेगळ्या असतात. किंवा बरेचदा असं असतं की त्या बॉटलमधल्याच गोळ्यांचा डोस असतो पहिला. अच्छा. तर ते आता इट डिपेंड्स की त्याचा कुठला प्रॉब्लेमसाठी आला आणि काय औषध देतोय आपण. म्हणजे तो डोस प्रत्येकच पेशंटला होमिओपॅथीमध्ये दिला जातो? दिला जातो. अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, काहीतरी दिलं म्हणते, आम्हाला समजलंच नाही काय दिलं. मध्ये त्यांना काय वाटतं माहितीये का की हे प्युरिफायर आहे, म्हणजे जसं आयुर्वेदामध्ये देतात पहिले 8 दिवस बॉडी क्लीन करण्याचं मेडिसिन, तर तसंच काही आहे का? असे अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात. तो आज गैरसमज बघा सरांमुळे दूर झाला. जे औषध आपल्याला देतात तेच औषध ते असतं, फक्त त्याचा तो पहिला डोस असतो. सर मला सांगा की आता अनेक लोक जे ॲलोपॅथीमध्ये स्पेशलायझेशन करतात, पण होमिओपॅथीमध्ये कोणी असं फारच कमी लोक आहे जे स्पेशलायझेशन करतात. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशनकडे कसे काय वळले? ॲक्च्युली काय आहे, होमिओपॅथीमध्ये स्पेशलायझेशन 7 विषयांमध्ये आहे. पीडियाट्रिक्स, सायकॅट्रिक मेडिसिन्स, बट बरेच जण पास करतात पण जनरल होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. आता मला हे म्हणायचं आहे, जर तुमच्याकडे तुम्ही जर पीड्समध्ये जर तुम्ही जर बालरोग तज्ज्ञ आहे, जसं आता मी केलेलं आहे, तर बालरोग तज्ज्ञ तर तुम्ही फक्त मुलांना बघा ना, म्हणजे तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता आणि त्याचं नॉलेज पूर्णपणे तुम्ही गेन करू शकता. तर म्हणून स्पेशलाइज प्रॅक्टिस ही आजची नीड आहे. म्हणजे आमच्याकडे आता सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरपर्यंत सगळे पेशंट येतात. पण मी फक्त मोस्टली फोकस करतो की मी लहान मुलांकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करू. पण मी मोठ्यांना देत नाही असं नाही, मी मोठ्यांना पण औषध देतो, पण माझं फोकस मोस्टली लहान मुलांमध्ये असतं. माझी आई वडील, माझी वाईफ, ते सगळे जनरल पेशंट सगळ्यांना बघतात, असं आहे. आणि अजून ॲडव्हान्टेज एक आहे की होमिओपॅथी लोकांना वाटतं की खूप स्लो आहे, असं नाही आहे. ॲक्यूट केसेसमध्ये आम्ही असे रिझल्ट्स बघितले की जे एकदम फास्ट काम करतं. म्हणजे जेवढा काय म्हणतात त्याला, पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेतला जो काही पण तुमचा पेन आणि हा सगळा त्रास कमी होतो, तसंच आम्ही जिभेवर औषध टाकल्यावर 1-2-4 मिनिटामध्ये पेशंटचं पेन कमी होतं. ओके. आता हे तर झाला हा प्रश्न, तुम्ही उत्तर दिला ॲडव्हान्स. मला एक प्रश्न असा विचारायचा की अनेक लोकांच्या डोक्यामध्ये हा गैरसमज आहे की एखाद्या व्यक्तीने खूप त्याच्या आयुष्यभर ॲलोपॅथी घेतलेला आहे, मग अशा व्यक्तीवर होमिओपॅथी वर्क करत नाही, हा पण एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. असं बिलकुलच नाही. होमिओपॅथिक मेडिसिन बिलकुल काम करेल त्याच्यावर. जर तुम्ही व्यवस्थित मेडिसिन सिलेक्ट केलेलं असेल आणि व्यवस्थित पॉवर असेल तर ते बिलकुल काम करतं. आणि एक मी अजून जनरल लोकांना मला असं सांगायचं आहे की कुठल्या पण बीपीची गोळी, शुगरची गोळी, थायरॉइडची गोळी, ती जर तुम्हाला सुरू असेल तर होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेल्यावर ते त्यांना सांगा. बरोबर. आणि ती कधीच बंद करायची नाही. कारण बरेच पेशंट काय करतात मनाने, आता मी होमिओपॅथी औषध घेतोय ना, मग आता बीपीची गोळी डायरेक्ट बंद करतात, शुगरची गोळी डायरेक्ट बंद करतात. असं नाही आहे. तुम्ही ते पण मेडिसिन सुरू ठेवा, हे पण सुरू ठेवा. ते दोन्ही ह्यानी बरोबर ते मेडिसिन काम करतं. कारण बरेचदा आपल्या मनाने पेशंट बंद करतात औषधं आणि मग एकदम बीपी खूप हाय राईज झाल्यावर मग ते डायरेक्ट मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना जावं लागतं. चुकीचं आहे, असं नाही आहे. तर आता तुमची प्रॅक्टिस बरेच वर्षापासून आहे आणि कोविडचा 3 वर्षाचा खूप मोठा काळ गेला. तर या कोविडच्या 3 वर्षामधला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे काय बदल जाणवले तुम्हाला चिल्ड्रन्समध्ये याच्यात? चिल्ड्रनमध्ये तर खूप बदल झाला आहे. चिल्ड्रन हॅव कम, म्हणजे 3 वर्षाच्या काळामध्ये मी तर म्हणेल ते 1 ते 1.5 वर्ष मागे आलेत पोरं.
कारण त्यांना स्कूलमध्ये त्यांना जायला मिळालं नाही, त्यांना सोशलाइज होऊन जे आपण बरेच गोष्टी शिकतो तर ते त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाले नाही. आणि सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेजेस की ते स्क्रीन बघायला लागलेत. जे मुलं बिलकुल एकदम छोटे छोटे बाळ पण मोबाईल पाहतात आणि सगळं कामं करतात, दॅट इज व्हेरी रॉंग. म्हणून ते कोविडमध्ये लहान मुलांचं नुकसान तर डेफिनेटली झालेलं आहे, स्कॉलिस्टिकली पण आणि ह्याच्यात पण. सर आता कोविडमध्ये मुलांवर तर परिणाम झालेलेच आहेत, पण आपल्या इकडे एक अजून प्रॉब्लेम येतो चाइल्डमध्ये ऑटिझमचा. आणि त्याच्यासाठी खूप लॉंग ट्रीटमेंट करावी लागते, म्हणजे फिजिकल ट्रीटमेंट आहे आणि बाकीच्या पण ट्रीटमेंट्स त्या मुलांवरच चालतात. हां, थेरपीज चालतात. तर होमिओपॅथी त्या या मुलांवर कशा पद्धतीने वर्क करते? ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ASD हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे. आणि जसं मेंटल रिटार्डेशन सिन्स बर्थ असतं, म्हणजे जन्मता बाळ पोटामध्ये असताना जेव्हा मेंटल रिटार्डेशन ब्रेनची ग्रोथ होत नाही वगैरे वगैरे, पण ऑटिझम असं नाही आहे. ऑटिझम हे बर्थ झाल्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये नंतर ते माहीत पडायला लागतं आणि तेव्हा त्याचे ते फ्लेअरअप होतात. तर ऑटिझम असे बरेच डॉक्टर्स असं आमचं म्हणणं आहे की ते बऱ्यापैकी चांगलं होऊ शकतं. मेंटल रिटार्डेड चाइल्डला नॉर्मल त्याला करणं खूप डिफिकल्ट आहे, बट ऑटिझमला डेफिनेटली आपण 70-80% 90% पर्यंत आपण त्याला चांगलं करू शकतो. आणि त्याच्यासाठी औषधं आहेत, त्याला ऑक्युपेशनल थेरपी आहे, सायकोथेरपी आहे आणि अशा बरेच साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण त्याला ठीक करू शकतो. म्हणजे ऑटिझम पण होमिओपॅथीने बरा होऊ शकतो? डेफिनेटली होऊ शकतो. म्हणजे किती पूर्ण 100% बरा होईल का हे मी सांगत नाही, बट 90% तरी त्याला आपण रिझल्ट आहे, एकदम छान रिझल्ट. पॅरेंट्समध्ये तेवढे पेशन्स असले पाहिजे, पॅरेंट्समध्ये पेशन्स पाहिजे आणि पॅरेंट्सचं पण मेहनत तेवढीच महत्त्वाची आहे. फक्त असं नाही की तुम्ही डॉक्टरकडे नेलं आणि तो औषध दिलं आणि बाळ बरं झालं, असं नाही आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही चाइल्ड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये पॅरेंट्सचं मेहनत ही खूप महत्त्वाची आहे. आणि ऑटिझम मध्ये मेन असतं की बा वर्बली तो बोलत नाही, म्हणजे कम्युनिकेशन त्याचं हॅम्पर होतं. तो एकटं राहायला जास्त प्रिफर करतो, म्हणजे तो आय कनेक्ट जास्त कॉन्टॅक्ट्स असतात ते जास्त होऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जर ऑटिझमसोबत जर तो हायपर ॲक्टिव्ह असेल मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट थोडी स्लो मिळते, कारण त्याला ऑलरेडी ऑटिझम आहे आणि त्याच्यामध्ये तो हायपर ॲक्टिव्ह असल्यामुळे तो कोऑपरेट नाही करत. तर जेव्हा आपण म्हणजे ऑटिझमच्या बाळाला आपण बघायला जातो आणि त्याचं स्पीच डिले असतं, सपोज फॉर एक्झाम्पल, तो जर त्यासोबत हायपर ॲक्टिव्ह असेल तर आपण त्याला बोलणं आपण कसं शिकतो, जेव्हा आपण ऐकतो. बरोबर. आपण जर कॉन्सन्ट्रेशननी ऐकलं, तुम्ही मला म्हटलं की आई असं म्हणायचं आहे किंवा बाबा असं म्हणायचं आहे, मी जर कॉन्सन्ट्रेशननी ऐकलंच नाही तर मी ते प्रयत्न पण नाही करू शकणार बोलण्यासाठी. बरोबर. तर म्हणून तो हायपर ॲक्टिव्ह असणं आणि त्याच्यामध्ये त्याचं स्पीच आणि हे सगळं डिले होणं हा एक कनेक्टेड पार्ट असतो. म्हणून फक्त ऑटिझम असेल तर बऱ्यापैकी छान रिझल्ट मिळतो, सोबत असोसिएटेड काही अजून असेल तर मग ते थोडे स्लो चालतात ते सगळे रिझल्ट. सर आता तुमच्याकडे चाइल्ड्स येतात, पण मग काय गर्भवती महिलेला तिने पोटातच तिचं बेबी सुरक्षित राहिलं पाहिजे किंवा ते जन्माला येताना हेल्दी राहिलं पाहिजे, तर बिफोर बर्थ पासूनच आपण त्याचं काही प्लॅनिंग होमिओपॅथीच्या माध्यमातून करू शकतो का? हा प्रश्न खूप चांगला आहे. आम्ही लोक असं पण करतो की 9 महिने जेव्हा कन्सीव्ह होतात बायका, तर त्याच्या 2nd मंथपासनं आम्ही दर महिन्याला कुठले तरी डोजेस असे आम्ही म्हणजे हे देतो की जेणेकरून जे काही पण हेरिडिटरी प्रॉब्लेम्स असतात तर त्याला आपण थोडंसं त्या बाळामध्ये जास्त ते येऊ नये आणि बाळाची डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी याच्यासाठी पण आम्ही बरेचदा मेडिसिन्स देतो. होमिओपॅथीमध्ये प्रिव्हेंटिव्ह डोजेसचा खूप मोठा एक भाग आहे की किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जर कॅन्सरची हिस्ट्री असेल तर आम्ही पण त्यांच्या मुलांना पण आम्ही काही प्रिव्हेंटिव्ह डोसेस देतो किंवा ते कॅन्सर जास्त फ्लेअरअप होऊ नये किंवा ते शक्यतोवर येऊ नये. तर तसंच आम्ही सेम त्या ज्या प्रेग्नंट बायका असतात तर त्या कन्सिव्ह केल्यानंतर आम्ही 2nd मंथपासून 9 मंथपर्यंत आम्ही औषध देतो आणि असे बरेच सारे डॉक्टर्स याचे फॉलो करतात. हां, तर आपण त्या प्रकारे पण एक प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे बिफोरच आपण त्या बाळाला हेल्दी बनवू शकतो, मग तो जन्माला आल्यानंतर हेल्दीच राहतो. आपण ट्राय करू शकतो अशा पद्धतीचं. आणि अनेक लोकांना सर हे माहिती सुद्धा नाहीये, म्हणजे जे कपल्स आहेत ज्यांना बेबी पाहिजे असतो तर ते ॲलोपॅथिक
होमिओपॅथीकडे जातात तिकडे तर जाणं आवश्यकच आहे, काही विषय नाही, नाही ते तर आहे, पण करायलाच त्यांनी सोबत जर होमिओपॅथीची ही ट्रीटमेंट 9 महिन्यापर्यंत घेतली हो. तर त्याचे रिझल्ट नक्कीच चांगले मिळतील त्यांना. सर आता शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की अनेक पालक कन्फ्यूज असतात, काही डिसिजन्स घेत नाहीत किंवा बाळाला कसं हँडल करायचं ते पण त्यांना जमत नाही, घरातलं वातावरण पण वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, तर आता तुम्ही एक पीडियाट्रिक्स म्हणून पालकांना काय संदेश देणार? मी हे म्हणेल की पॅरेंट्सनी एक रोल मॉडेल तुम्ही तयार करा. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं एक कल्चर चांगलं, घरातलं कल्चर चांगलं बनवा येस. आणि तुम्ही रोल मॉडेल बनवा. जर तुम्ही एखादं रोपटं लावलं कुंडीमध्ये आणि तुम्ही जर त्याला तुम्ही म्हणाल की याला खूप छान मोठे मोठे फुलं यायला पाहिजेत, छान आलं पाहिजे, दिसायला चांगलं, त्याचा सुगंध चांगलं, पण जर तुम्ही ते ॲक्च्युली त्याला जर खतपाणी तसं टाकलं नाही तर डेफिनेटली ते फ्लेअरअप नाही होणार. बरोबर आहे. फीडिंग पण महत्वाचं आहे त्याला, मेंटल. तर तुम्हाला पॅरेंटिंग करताना आजकाल पॅरेंटिंग खूप ट्रिकी झालं आहे, डिफिकल्ट नाही आहे, ट्रिकी झालं आहे. तुम्हाला या आजकालच्या नवीन कल्चर या मुलांना कसं पॅरेंटिंग करायचं आहे हे थोडंसं शिकून घेतलं तर खूप पॅरेंटिंग खूप इझी जातं. आजकाल पॅरेंट काय झालेलं आहे की विभक्त कुटुंब पद्धती आलेली आपल्याकडे आणि बोथ पॅरेंट सर्व्हिस करतात, वर्किंग असतात, त्याच्यामुळे मुलांकडे द्यायला त्यांच्याकडे वेळ कमी असतो. मग याच्यामध्ये सगळं मॅनेज करताना त्यांना काय त्यांनी केलं पाहिजे मुलासाठी? मी तर म्हणेल तुम्ही किती बिझी असा आणि तुमच्याकडे किती काम असेल पण तुम्हाला तुम्ही क्वालिटी वेळ त्या बाळांना द्यायलाच पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की रोजचं तुम्ही 4 तास मुलांना द्या, तुम्ही 1च तास द्या, पण पूर्ण 100% तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही त्या 100% 1 तास त्या बाळासोबत, त्या मुलासोबत, मुलीसोबत व्यवस्थित टाईम स्पेंड करा. क्वालिटी टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आजकाल करत नाही. म्हणजे तुम्ही खेळत असताना पण तुम्हाला ऑफिसचा फोन आला की तुम्ही लगेच बोलता, आम्हाला पेशंटचा फोन आला की आम्ही लगेच बोलतो, तर तसं नाही करायला पाहिजे. म्हणजे त्या 1 घंट्यामध्ये आपण फक्त आपल्या बेबीलाच महत्त्व द्यायचं आहे, बाकी फोन स्विच ऑफ करून ठेवायचं. डेफिनेटली तुम्ही 1 तास त्याला द्या, त्या बाळाला पण चांगलं वाटेल. कारण की आजकाल मोस्ट ऑफ द आईचं वेळ तर मिळतच नाही. वडील तरी पहिले वर्किंग असतात आणि सगळं असतं, पण आईचा वेळ मिळत नाही. पण असं नाही करायला पाहिजे. दिस इज व्हेरी रॉंग. तुम्ही पूर्ण वेळ बाळाला व्यवस्थित द्या, तर ते बाळामध्ये डेफिनेटली तुम्हाला जे तुम्हाला कल्चर पाहिजे आहे ते तुम्ही सगळं करू शकता. इवन गर्भसंस्कार तुम्ही ऐकलं असेल, मला माहिती नाही, पण ते पण खूप वर्क करतं. तुम्हाला जे पाहिजे बाळामध्ये ते तुम्ही व्यवस्थित 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये तसं तुम्ही विचार करा, तसं त्या बाळाशी बोला, सगळं कम्युनिकेट करा. डेफिनेटली त्या बाळामध्ये तसेच चांगले संस्कार आणि चांगलं सगळं जे पाहिजे ते सगळं मिळतं. गर्भसंस्कार तर आहेतच सर. गर्भसंस्काराचं उदाहरण तर महाभारतामध्ये आहे. अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूहमध्ये कसं जायचं ते शिकलेला होता. सो गर्भसंस्कार फारच महत्वाचे आहे. तुम्ही आम्हाला खूपच चांगले संदेश दिले आज. तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतके वर्षापासून काम करत आहात आणि आपल्या इथे पुष्कळ डॉक्टर्स पण आहेत अमरावतीमध्ये होमिओपॅथीमध्ये काम करणारे, पण या मेडिकल क्षेत्रातला तुमच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग कोणता आहे? अविस्मरणीय प्रसंग 2006 मध्ये मी दुबईला माझं पेपर प्रेझेंटेशन होतं आणि तिथे मला यंगेस्ट स्पीकर म्हणून मला अवॉर्ड मिळालं होतं. म्हणजे पूर्ण वर्ल्ड काँग्रेसमध्ये सगळ्यात यंगेस्ट स्पीकर मी होतो. तेव्हा माझा पेपर सिलेक्ट झाला होता लर्निंग डिसेबिलिटीजवर. आणि सेकंड 2014ला मी गेलो होतो पॅरिसला. तर त्या वर्ल्ड काँग्रेसला मला माझा पेपर होता बिहेवियरल डिसऑर्डर्सवर आणि मला एक खूप मोठा मान मिळालं होतं की मला चेअरपर्सनशिप करायला मिळाली होती. म्हणजे सायंटिफिक कमिटीची चेअरपर्सनशिप मिळाली होती. तर मला सगळे तिथे त्यांनी बोलून मला फेलिसिटेट केलं की बा ॲट द एज ऑफ 32 तुला एकदम म्हणजे चेअरपर्सनशिप कशी मिळाली, नाही तर सगळे 50च्या वरचे सगळे चेअरपर्सन होते. तर तो एक खूप मोठा दिवस आणि खूप मोठा क्षण होता की मला वर्ल्ड काँग्रेसमध्ये चेअरपर्सनशिप करायला मिळाली होती. म्हणजे बघा, तुम्ही अमरावतीचं नाव वर्ल्डमध्ये फेमस केलेलं आहे आमच्या. तर मित्रांनो बघा, डॉक्टर साहेबांनी अमरावतीला पॅरिसमध्ये रिप्रेझेंट केला. खरोखरी अमरावतीकरांसाठी खूप
अभिमानाची गोष्ट आहे. बघा मित्रांनो, की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भेटतो तेव्हा अनेकांनी अनेक सल्ले दिलेले आहेत. कोणी म्हणतं की कुटुंबाला जर व्यवस्थित हँडल करायचं तर संवाद असावा, म्हणजे कम्युनिकेशन असावं. सरांनी आपल्याला संवाद असावा हे तर सांगितलंच आहे, पण सोबतच आपण आपल्या अपत्यांसोबत जर क्वालिटी टाईम स्पेंड केला तर नक्कीच आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य जसं हवं आहे, भविष्यातला आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला जशी हवी आहे तशीच मिळेल. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या मंडल न्यूजला दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.